नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला गैरहजर, गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले, शेकडो महिलांसह विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा कॅन्डल मार्च। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी, मुलींवरील अत्याचार थांबवा, न्याय द्या, अशा घोषणा। ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। राज्यामध्ये आरोग्य सुविधांचे जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न। एससीबीसी आरक्षण विरोधातील याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी। मराठा समाजातील मुलांकडे शासकीय नोकरीचं प्रमाण अधिक, मग आरक्षणाची काय गरज? याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद। 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार। मी कायमचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही, बारामतीमध्ये माझ्यानंतर येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निधीसाठी घाम निघणार। मी दरवर्षी 50 कोटींच्या ऐवजी 350 कोटी रुपये निधी देतो। बारामतीमध्ये प्रचार सभेदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादांचं वक्तव्य। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीआधीचं भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड, 3 नगराध्यक्ष बिनविरोध। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। अंबरनाथ पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात, समोरून येणाऱ्या चारचाकीनं अनेक दुचाकी वाहनांना उडवलं। 4 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी, मृतांमध्ये कार चालकाचा समावेश। अंबरनाथमध्ये शिवसेनेचे उमेदवार किरण चोबेंच्या वाहनाने अनेक दुचाकींना उडवलं। अपघातामध्ये किरण चोबे देखील गंभीर जखमी। बुवापाडामधून किरण चोबे नगरसेवकासाठी निवडणुकीच्या रिंगणात। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्याप्रकरणी 24 नोव्हेंबरला सुनावणी। सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद केला होता। तपोवनमधील वृक्षतोडीबाबतची घटना दुर्दैवी, माझा वनप्रेमींना पूर्ण पाठिंबा। एक जरी झाड तोडलं तर 100 लोक मरायला तयार, अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला मुंबई पोलिसांकडून समन्स। सिद्धांत कपूरला मंगळवारी तर ऑरीला बुधवारी चौकशीला हजर राहण्याचे समन्स। कल्याणमध्ये ऍसिडिटीच्या गोळ्यांमध्ये अळ्या निघाल्याची घटना, महिला रुग्ण हादरली, डॉक्टरही थक्क। औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाईची मागणी। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबरला विवाह सोहळा। सांगलीमध्ये विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। आज हळदीचा कार्यक्रम पार पडला। सोहळ्यामध्ये भारतीय महिला संघातील खेळाडूंची उपस्थिती।